तर आता लाडक्या बहिणींसाठी आता मोठी अपडेट आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी झालेलीच नाहीये, ज्या लाडक्या बहिणींना अजून हप्ता आलेला नाहीये, जून महिन्याचा हप्ता कधी येणार, किती तारखेला येणार, एवढं विलंब का होत आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पाठीमागचे थांबलेले हप्ते येणार का? तर ही सगळी सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर जे कोण नवीन असेल आपल्या चॅनलवर तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तुमचं हा प्रॉब्लेम काय असेल, तुमचा प्रश्न काय पडला असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. की जसं की तुम्हाला लास्ट हप्ता आलता कोणत्या महिन्याचा, बट त्यानंतर तुम्हाला हप्ता आला नाही. तुमची ई-के-वाय-सी झालेली सुद्धा आहे, तरी सुद्धा हप्ता आलेला नाही का? बट तुमची ई-के-वाय-सी तुम्ही कुठून केलता ते सुद्धा तुम्ही आपल्याला सांगू शकता. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण जाणून घेऊया. पहिला अगोदर आपण जाणून घेऊया की ई-के-वाय-सी बाबत, की कारण की आता ज्यांची ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये तर त्यांच्या बाबतीत माहिती काय आहे. कारण की आता शासनाकडनं तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक वेळी आता जर बघितले तर सारखं ई-के-वाय-सी नवीन सुरू होणार आहे, नवीन सुरू होणार आहे, ई-के-वाय-सी ला मुदतवाढ भेटणार आहे. तरी सुद्धा ई-के-वाय-सी अजून चालू झालेलं नाहीये. आपण आपल्या चॅनल मधून पण आपण पण सांगितलं आहे की ई-के-वाय-सी सुरू होणार आहे. बट तरी सुद्धा ई-के-वाय-सी चालू झालेली नाहीये. त्यांची शासनाकडनं जे न्यूज आहे तेच आपण सांगतो. बट त्यांनी सांगत आहेत की ई-के-वाय-सी नवीन सुरू होणार. तरी सुद्धा त्यांनी चालू केलं नाही. जी-आर मध्ये आलेलं आहे की प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यामध्ये ई-के-वाय-सी नवीन सुरू होणार आणि प्रत्येक लाडक्या बहिणींना, म्हणजे ज्यांची ई-के-वाय-सी झालेलीच असं नाही आहे, ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे त्यांना प्रत्येक वेळी लाभ भेटत आलेला आहे. त्यांनी सुद्धा प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यामध्ये नवीन ई-के-वाय-सी सुरू होणार आणि त्यांना प्रत्येक महिन्याला ई-के-वाय-सी प्रत्येक वर्षाच्या जून महिन्याला त्यांना ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. तरी सुद्धा ई-के-वाय-सी पोर्टल सुरू केलेलेच नाहीये. जून मध्ये पण केलं नाही. आता जुलै महिन्यामध्ये करेल म्हणून सांगितले होते. बट जुलै महिना पण आता थोडे दिवस काही गेलेले आहेत तरी सुद्धा अजून ई-के-वाय-सीचा पोर्टल सुरू झालेला नाहीये. तर आता त्यांनी ई-के-वाय-सी कधी करणार नवीन सुरू, त्या बाबतीत आता आपण सांगूया. आता बघा, जे पाठीमागच्या लाडकी बहिणी आहेत ज्यांची ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये आणि एक कंपार्टमेंट असं आहे की ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे आणि त्यांना प्रत्येक वेळी लाभ भेटत आहे. आता प्रत्येक महिन्याला लाभ भेटत आलेला आहे. आणि यामध्ये अजून एक ऑप्शन आहे की ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे तरी सुद्धा त्यांना अजून लाभ भेटला नाही. तर ह्यामध्ये आता हे 3 जे कंपार्टमेंट आहेत ना, ह्यामध्ये आता मी तुम्हाला सांगतो. एक, ज्यांची ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये, त्यांच्यासाठी काही सुद्धा आपण आता सांगू शकत नाही की नवीन ई-के-वाय-सी सुरू झाली तर त्यामध्ये त्यांना ई-के-वाय-सी करायला येणार का? कारण की त्यांनी जर पोर्टलवरती अपडेट केले, जे ई-के-वाय-सी पहिलं केलेलीच नाहीये, त्यांच्यासाठी ऑप्शन नाहीये, तर त्यांच्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यावेळी आपल्याकडे एक उपाय आहे. मी त्यावेळी तुम्हाला सांगणार की त्यावेळी आपण काय करायचं म्हणून. ते पण सांगतो. ही राहिली गोष्ट तुमचं प्रश्न पहिलं आणि त्याचं सोल्युशन, की ज्यांची ई-के-वाय-सी झालेलीच नाही त्यांच्यासाठी. दुसरं आता तुम्हाला सांगतो, ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे आणि त्यांचं ई-के-वाय-सी होऊन सुद्धा त्यांना लाभ भेटत नाहीये. हे दुसऱ्या प्रश्नाचं, दुसऱ्या कंपार्टमेंटचं. आता हे बघा, ह्याचं तुम्ही प्रश्नाचं उत्तर बघा. ज्या लाडक्या बहिणी ज्यांची ई-के-वाय-सी होऊन सुद्धा त्यांना लाभ भेटत नाहीये, तर अशा लाडक्या बहिणींना शासनाकडनं निर्णय सुद्धा आहे की अजून पण त्यांनी पडताळणी म्हणजे चेकिंग अजून पण त्यांची चालू आहे. कारण की प्रत्येक महिन्याला ज्या लाडकी बहिणी जे कमी होत आलेले आहेत ना, की त्यांनी ते पडताळणीमधूनच केलेले आहेत. बट ज्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी करून सुद्धा त्यांना लाभ भेटला नाही, तर त्या लाडक्या बहिणी त्यांनी आता ह्या पाठीमागच्या महिन्यापासून त्यांनी पडताळणी चालू केलेल्या आहेत. त्याच्या अगोदर त्या लाडक्या बहिणीची पडताळणी चालू नव्हती. तर त्या लाडक्या बहिणींना जसं ते लाडकी बहीण, आता तुम्ही बघितलं असेल, ही पाठीमागचा महिन्याचा हप्ता जे आला, मे महिन्याचा हप्ता ज्यावेळी आला जूनमध्ये, तर त्यावेळी तुम्ही बघितलं असेल की पाठीमाग फेब्रुवारी मार्च मध्ये एक एक लाडकी बहिणीला पैसे आले नव्हते. बट मे महिन्याचे पैसे आले का? त्यांची त्यावेळी पडताळणी झाली, त्यानंतर भरून त्यांना हप्ता ते ₹1500 आला. तर हे जे लाडकी बहिणींना असं जसं वाटतं की अजून पण एक एक लाडकी बहिणींना आलेलं नाहीये, तर त्या लाडक्या बहिणींना अजून त्यांचं ती पडताळणी झाली तर तुम्हाला आता हे जून महिन्याचा हप्ता तुम्हाला हे जुलै महिन्यामध्ये तुम्हाला येणार. आता तुम्ही हे बघा, हे झालं आपला आता दुसरा प्रश्न, दुसरं कंपार्टमेंट जे तुमचं ई-के-वाय-सी होऊन सुद्धा पैसे आलेले नाहीये. आता राहिली आता गोष्ट तिसऱ्याची, की ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे, त्यांना प्रत्येक वेळी महिन्याला लाभ भेटत आलेला आहे. त्या लाडक्या बहिणींना काय करावं लागेल? तर तुम्हाला लाडक्या बहिणींनो काही सुद्धा करायची गरज नाहीये. तुमचे डॉक्युमेंट फक्त तुम्ही अपडेट ठेवा. कारण की जर समजा आता ह्या जुलै महिन्याच्या एंडिंग किंवा पुढच्या महिन्यामध्ये ई-के-वाय-सी सुरू झाली, तर तुम्हाला ती ई-के-वाय-सी करायला लागणार आहे. मी हे कोणाला सांगतोय? ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी होऊन सध्या त्यांना प्रत्येक महिन्याला लाभ भेटत आलेला आहे, त्या लाडक्या बहिणींना सुद्धा ई-के-वाय-सी करायला लागणार. नवीन ई-के-वाय-सी सुरू झाली ना, तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक वेळी, प्रत्येक वर्षाला ई-के-वाय-सी करायला लागणार आहे. तर त्यावेळी तुमची डॉक्युमेंट अपडेट असणे गरजेचे आहे. तर म्हणून तुम्ही तुम्ही जे आहे तुम्ही हे डॉक्युमेंट वगैरे तुमचे अपडेट ठेवा आणि तुम्ही पण ई-के-वाय-सी करायला लागणार. मी तुम्हाला अपडेट देणार तुम्हाला नवीन ई-के-वाय-सी सुरू झाल्यावर.
आणि राहिली गोष्ट आता तुम्हाला मी सांगतो, आता हे तुमचं झालं नवीन ई-केवायसी, ज्यांची ई-केवायसी झालीच नाही आणि ज्यांची ई-केवायसी होऊन सुद्धा पैसे आलेले नाहीयेत. तर आता आपली राहिली गोष्ट आता जून महिन्याच्या हप्त्याची. आता जून महिन्याचा हप्ता येणार कधी? कोणत्या लाडक्या बहिणींना येणार? मी जसं की तुम्हाला आता सांगितलं की जून महिन्याचा हप्ता, प्रत्येक महिन्याचा जे हप्ता आहे ना, पहिले येत होतं 5 तारखेच्या आत, 4 तारखेला, 5 तारखेला, नंतर 6 तारखेला झालं. असं करत 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 मध्ये असं यायला लागलं की पुढच्या महिन्याच्या 27 तारखेला, 26 तारखेला, 27, 28 तारखेला यायला लागली. पण पाठीमागच्या महिन्याच्या 14 आणि 15 तारखेला हप्ता आलेला होता. तर ह्या महिन्याच्या एक संभावना आहे, कारण की आता शासनाकडनं नोटीस आलती, एक नोटीसमध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता, आता हे जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये 14-15 तारखेला वितरित होऊ शकतो. जर समजा 14-15 तारखेला वितरित नाही झाला तर मग ते हप्ता कदाचित तुम्हाला 21 ते 25 तारखेच्या आसपासच तुम्हाला भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा हप्ता कोणाला येणार की ज्यांची ई-केवायसी झालेली आहे आणि ज्यांची ई-केवायसी होऊन सुद्धा पैसे आले नव्हते, त्यांच्यामध्ये ज्यांची पडताळणी झाली असेल त्याच लाडक्या बहिणींना हे हप्ता येणार आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला अजून काही प्रश्न असेल, तुम्हाला अजून काही शंका असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट करून विचारा. मी जसं की तुम्हाला 3 प्रश्नांची उत्तरे बरोबर तुम्हाला दिलेलो आहे. तर आय होप की तुम्हाला सगळं समजलं असेल. तर तुम्हाला काय समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारा. मी तुम्हाला आणि एकदा मी तुम्हाला सविस्तरमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. आणि आपल्या अशा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. साठी आनंदाची बातमी आहे. शेवटी लाडक्या बहिणींचं टेन्शनच मिटलं. ई-केवायसी पुन्हा सुरू. फडणवीस यांनी सगळं सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी आणि महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या संकेतानुसार लवकरच ई-केवायसीचा पर्याय खुला होऊ शकतो. तर लाडक्या बहिणींनो, आता बघा, देवेंद्र फडणवीस यांनी मोठी खुशखबर दिलेली आहे की लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांनी ई-केवायसी साठी पोर्टल सुरू करणार आहेत. तर त्या बाबतीत अजून त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आता पहिलं या नोटीसमध्ये जाणून घ्या या लवकरच. लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसापासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या योजनेचा लाभ घेतलेल्या परंतु ई-केवायसी करू न शकणाऱ्या, पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिलांचे नाव लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता लाखो लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीयेत. दरम्यान आता काही महिला तांत्रिक ई-केवायसी करू शकलेल्या नाहीत. म्हणूनच पुन्हा एकदा आम्हाला ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महिलांकडून केली जात आहे. याच मागणीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाष्य केले आहे. त्यांनी लाडक्या बहिणींना एका प्रत्यक्षपणे खुशखबरच दिली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता भरपूर ठिकाणाकडून लाडक्या बहिणी जे आहेत त्यांनी मागणी करत आहेत की आम्हाला एक संधी द्यावी, कारण की आता त्यांनी फक्त एवढं सांगत आहेत की ई-केवायसी पोर्टल आम्ही चालू करणार. बट ते ई-केवायसी पोर्टल त्यांनी चालू कधी करणार सांगितलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी जर त्यांनी तयार असेल लाडके बहीण ई-केवायसी करण्यासाठी तर आम्ही विंडो ओपन करेन. तर हे जे आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर मी तुम्हाला ते पूर्ण व्हिडिओ पण तुम्हाला दाखवेन. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की तुम्ही जास्तीत जास्त करून एक विनंती अर्ज म्हणून असं कमेंट करा. आपण जेवढं होईल तेवढे आपण जास्तीत जास्त करून जे आहे आपलं बोलणं सरकारकडे पाठवूया. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विनंती अर्ज म्हणून कमेंट करा. आता पुढची नोटीस बघा. आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे.